आणि आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या। बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे 71 उमेदवारांची पहिली यादी जाहीर। पहिल्या यादीत उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांना संधी, अनेक विद्यमान आमदारांना संधी तर काहींचा पत्ता कट। आधी नुकसानाचे पंचनामे होऊ द्या, त्यानंतर कुणबी प्रमाणपत्र वितरित करा। जरांगेंकडून सरकारला 15 दिवसांचा अल्टिमेटम। दिवाळीनंतर जरांगे शेतकरी प्रश्नावर बैठक घेणार। संदीप क्षीरसागर यांनी घेतली अजित पवारांची भेट। बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान, मात्र अद्याप मदत पोहोचत नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। शेतकऱ्यांच्या नुकसानासंदर्भात भेट घेतल्याची माहिती। 3 वेळा प्रवेश हुकल्यानंतर अखेर वैभव खेडेकर भाजपवासी। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत खेडेकरांसह समर्थकांचा भाजप प्रवेश। याआधी 3 वेळा पक्षप्रवेश लांबल्यानं मानापमानाची चर्चा। अखेर खेडमधील पूर्वाश्रमीचे मनसे नेते खेडेकर भाजपवासी। गडचिरोलीत सहपालकमंत्र्यांची काहीही गरज नाही। मुख्यमंत्री आणि दोन्ही आमदार जिल्ह्यासाठी सक्षम आहोत। धर्मराव बाबा अत्राम यांचा आशिष जयस्वाल यांच्यावर निशाणा। तर मी कुणाच्याही कामात हस्तक्षेप करत नाही, आशिष जयस्वाल यांचं उत्तर। महापालिका निवडणुकीत नाशिकमध्ये भाजपकडून स्वबळाचा नारा देण्याची शक्यता। नाशिकमध्ये भाजपनं सगळ्या 122 जागा स्वबळावर लढवाव्या, सुनील केदार यांचं मत। भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांचं मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांना तसं पत्र। भास्कर जाधव यांचे चिरंजीव जिल्हा परिषदेच्या निवडणूक रिंगणात। विक्रांत जाधव 2017 नंतर पुन्हा निवडणूक लढवण्याच्या तयारीत। संधी मिळाली तर नक्कीच निवडणूक लढवणार, विक्रांत जाधव यांचं वक्तव्य। रायगड पालकमंत्री पदावरून वार पलटवार सुरू असणाऱ्या महायुतीतील राष्ट्रवादी आणि शिवसेना या 2 पक्षांची झेडपी निवडणुकीत युती होण्याची शक्यता मंत्री भरत गोगावलेंनी केलं स्पष्ट। जागा वाटपाचा फॉर्म्युला राष्ट्रवादी समोर ठेवल्याची माहिती। राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे लक्ष।